नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतोय अंडा मसाला। अंडा मसाला हा हॉटेलमध्ये वेगळा असतो। त्याची पद्धत लोक ग्रेव्ही फक्त बनवतात पहिले, मग त्यात अंडे टाकून करतात। तसं आपण नाही करणार आहोत। आपण अंडा आणि ग्रेव्ही हे सोबतच मिक्स करून अंडा मसाला बनवणार आहोत। तर चला तर बघूया कसा बनतो। मंडळी, आता आपण अंडी धुवून घेऊन आता उकडत ठेवलेत। तर अंडा उकडूया पहिला आपण आणि मग रेसिपी चालू करूया। मंडळी, अंडी आता उकडून घेतलीत आपण, आता यांना सोलून घेऊया। चला तर मग मंडळी, आपण आता अंड्याचा वरचा कवर काढून घेतले आणि सोबत आपण बटाटा पण उकडून घेतलेले आणि त्याची सालं काढून घेतलीत। मंडळी, आता आपण याचं साहित्य जे घेतलेलं आहे ना, हे आपण कांदा खोबरं भाजून घेतलं आहे आणि टॅमॅटो आणि लसूण घेतला आहे सोलून, आणि मीठ चवीपुरतं, हळद आणि घरचा मसाला। आता हे सर्वाचं आपण वाटण करून घेऊयात। चला तर मग मंडळी, टोप आता बऱ्यापैकी गरम झाला आहे। आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया। तेल थोडं गरम झालं की पुढचा व्हिडिओ चालू करूया। मंडळी, आता तेल गरम झालंय तर आपण त्याच्यात लसूण टाकून घेऊया। मंडळी, ह्याच्यात आपण टोमॅटो टाकून घेऊया। अंडी आता आपण चिरून घेऊया। एका अंड्याचे 2 पीस। आपले टोमॅटो तर शिजलेले आहे, तर त्याच्यात आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आणि 2 चमचे घरचा मसाला, चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं परतून घेऊया। मंडळी, हा बऱ्यापैकी आपण मसाला शिजवून घेतलाय। आता ह्याच्यात आपण अंडी टाकून घेऊ। अंडी बी चांगली परतून घेतलीत। आता ह्याच्यात कांदा खोबऱ्याचं वाटण टाकू। मंडळी, आपण बऱ्यापैकी परतून घेतले चांगलं मिक्स करून। आता ह्याच्यात आपण पाणी टाकून घेऊ। चला तर मंडळी, आता याच्यामध्ये आपण पाणी थोडं ॲड केले आणि याला 10 ते 15 मिनिटं बऱ्यापैकी शिजवून घेऊयात। मंडळी, आता याच्यामध्ये आपण बटाटे पण टाकून घेऊयात आणि त्याला बऱ्यापैकी जरा आता मिक्स करून घेऊया। बटाटा मगाशी थोडंसं जास्तच शिजलं होतं ना, त्याच्यामुळे थोडंसं वेळाने टाकलं आपण, नंतर त्या बटाटा चुरा होऊन जाईल सर्व, त्याच्यामुळे बटाटे आपण थोडी लेट टाकलेत। चला तर मंडळी, आता पाहूयात आपला अंडा मसाला रेडी झाला आहे की नाही। चला पाहूया। मस्तच बघा, तुम्ही पाहू शकता सुगंध पण फार छान सुटलाय। अंडा मसाला हा आपला रेडी झाला आहे। आता ह्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर परतून घेऊया। कोथिंबीर टाकून आता गॅस बंद करूया। चला तर मग चला तर मंडळी, आजचा ब्लॉग इथेच थांबूया आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढल्या ब्लॉगला। बाय।